हॅलो, मी पूजा. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी सांगणार आहे केसांवरती काय ट्रीटमेंट करायचं किंवा केसामध्ये डॅन्ड्रफ झाल्यावरती काय करायचं, केस वाढण्यासाठी काय करायचं. तर हे सर्व मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्ही असेच माझ्याशी कनेक्ट राहावं, पूर्ण व्हिडिओ हे नक्कीच बघा. तर खूप जण मला विचारतात की तू तुझ्या केसांवरती कुठले ट्रीटमेंट घेते किंवा कुठले केमिकल यूज करते किंवा काय प्रोडक्ट किंवा काय DIY यूज करते. तर सॉरी. तर पहिलं सांगायचं झाले तर मी माझ्या केसांवरती कुठलेही केमिकल ट्रीटमेंट किंवा कुठलेही DIY मेहंदी काहीच करत नाही. माझे केस नॅचरलीच असे आहेत. स्ट्रेटनिंग, स्मूथनिंग, केरेटिन, बोटॉक्स काहीही करत नाही. तर खूप जण विचारतात तू डॅन्ड्रफ झाल्यावरती काय करते. तर मी मोस्टली डॅन्ड्रफ होऊ द्यायचं हे टाळायचंच. होतंच, आपण कितीही नाही म्हटलं तरी डॅन्ड्रफ हा होतोच, प्रत्येकाच्या केसामध्ये होतो, माझ्याही होतो. तर डॅन्ड्रफ होऊ द्यायचं नाही यासाठी वीकली 2दा तरी केस धुतलं पाहिजे. किंवा कोणाचं असं असतं, चला यांनी ते सांगितलं DIY, त्यांनी ते सांगितलं किंवा त्यांनी तो शॅम्पू सांगितला किंवा त्यांनी तो ट्रीटमेंट केला, आपणही ते ट्रीटमेंट केलं पाहिजे असं काहीही नाही. प्रत्येकाच्या केसाला सूट होईल असंच नाही. तर मी प्रत्येकाच्या केसाला सूट होईल असं असतंच असं नाही. तर मी माझं पर्सनल एक्सपिरियन्स सांगते. तर माझ्याही केसात कोंडा झालेला, ज्यावेळी मला समजायचं मी असं कोणाचं ऐकून काहीही ट्रीटमेंट घ्यायची. तर मला सांगितलेलं की लिंबू लाव, लिंबूनी डॅन्ड्रफ जातो. तर मी म्हटलं ठीक आहे, मी पण लावून बघितलं. तर लिंबू लावल्यानंतर माझा हेअरफॉल हा वाढला. अति जास्त प्रमाणात माझे केस गळायला लागले. सो मी लिंबू लावायचा टाळून दिला. त्यानंतर मी कोरफड मी कधीही यूज करत नाही. मला कोरफड ही सूट होत नाही. डायरेक्टली अप्लाय केल्यानंतर हेअरफॉल होतो माझा किंवा काही मला इफेक्ट होत नाही, साईड इफेक्टच होतो त्याचा. त्यामुळं मी पर्सनली माझं सांगते, कोरफड आणि लिंबू मी टाळते केसांना लावायचं. तर असं नाही की मला सूट होत नाही म्हणून तुम्हालाही सूट होणार नाही. तर आधी बघायचं आपल्याला काय सूट होतं, मग तेच कंटिन्युअस करायचं. नाही तर असं होतं, हा आपल्याला हे आपल्याला सूट होते माहिती असतं, तरीही समोरच्यांनी सांगितलं की नाही हे कर, ह्याच्याने बघ किती छान होतं, हे केलं पाहिजे. तर आपण ते करायला जातो, मग हेही राहतं तेही राहतं. त्यामुळे केसांवर साईड इफेक्ट होतो त्याचा व केस गळायला लागतात व डॅन्ड्रफ होतो. तर हे झालं डॅन्ड्रफचं. तर आता केस लांब कसे करायचे किंवा दाट कशी होतात, केसांना वाढ कशी होतात. तर केसांना वाढ होणं किंवा केसांना वाढ होणं किंवा केस दाट असणं हे जेनेटिक आहे. असं नाही की हे केलं आणि केस दाट झाले किंवा ते केलं किंवा केस दाट, असं काही नसतं. ते जेनेटिक आहे. आता माझे केस मम्मीवरती म्हणजे माझ्या आईसारखे आहेत, माझ्या मम्मीसारखे आहेत. केस लांब, काळी किंवा जाड, याच्यापेक्षाही जाड होती, याच्यापेक्षाही दाट होती. पण ते कसं पाणी चेंज होतं कंटिन्युअसली. आपलं हॉस्टेलवर राहताना एक पाणी किंवा लग्न झाल्यानंतर एक पाणी किंवा आपण तिकडे गेलो तर तिकडचं पाणी. सो त्याच्यामुळे हेअरफॉल होत राहतो. फक्त काळजी घेतली पाहिजे. ज्यावेळेस मी पुण्यात आलेली त्यावेळेस मला अजिबात पुण्याचं पाणी सूट व्हायचं नाही. त्याच्याने माझं भरपूर हेअरफॉल व्हायचं. पण हळूहळू ते पाणी सूट होत गेलं. आता काय नाही, आता होतं. म्हणजे आपण ट्राय केलं पाहिजे की आपल्या केसांना काय सूट होतं. आणि कोणाकोणाला सवय असते की केस धुतलं की रोज ड्रायर यूज करायचं. तर ड्रायर हा अजिबात यूज करू नका. त्याच्याने हीट भेटलं की कसं आपले मुळे कमकुवत होतात. आधीच आपले मुळे की डेलिकेट झालेले असतात, कमकुवत झाल्यामुळे ते परत हीट भेटलं की परत ते हेअरफॉल जास्त होतं. त्यामुळे ड्रायर टाळा. म्हणजे केस कसं हे होईल, पाणी प्या व शॅम्पू हे वीकली 2दा कराच. आणि कोणाकोणाचं असं असतं की नाही चला आज भरपूर काम आहे, केस नाही साफ करायची किंवा केस विंचरायची नाहीत, वरती टांगून द्यायची किंवा वरती बांधून द्यायची केस. तर असं करू नका. वेळात वेळ काढून एकदा तरी केस आपले साफ केलेच पाहिजे दिवसातून. म्हणजे कसं केसांना एक रुटीन लागेल, केस साफ केले पाहिजे. किंवा बाहेर जाताना मोस्टली पण बाहेर पडतो त्यावेळेस केस मोस्टली मोकळे नका सोडू, खुल्ले नका सोडू, ते बांधूनच ठेवा. आणि तेल लावून काय होतं,
सवय असते की आज तेल लावायचं भरपूर व बाहेर जायचं, उन्हात जायचं, काय होतं घाम सुटतं, धूळ बसतं व ते सर्व मुळाशी जाऊन बसतं आणि मुळाशी जाऊन बसल्यानंतर टायमामध्ये आपण केस नाही धुतली तर मुळं कमकुवत होतात, कुजतात, त्यामुळंही हेअरफॉल होतं. तर तेल लावणं टाळा. शॅम्पू करायच्या आधी 2 तास शॅम्पू करायचा आहे म्हणजे 2 तास आधी तेल लावा, म्हणजे ते मुळाशी आपल्याला मॉइश्चरही भेटेल व व्यवस्थित केस साफही होतील. तेल लावणं टाळून द्या. म्हणजे असं म्हणत नाही की तेल लावायचंच नाही, पण केस धुवायच्या 2 तास आधी तेल लावायचं. असं नाही की मी प्रत्येकाचं सांगते, हे मी माझं पर्सनल सांगते. मी माझ्या केसाला ऑइलिंग कधीही करत नाही, क्वचितच शॅम्पू करायच्या आधी 1-2 तास करते आणि वीकली 2दा केस धुतलंच पाहिजे. कोणाकोणाचं असं असतं की वीकली कधी धुवायचं 2दा, आम्हाला टाईम नाही भेटत, हे असतं ते असतं. तर आपलं काम झाल्यानंतर आपण दुपारी निवांत केस धुवू शकतो. असं नाही की सकाळीच धुतलं पाहिजे, सकाळीच धुणं गरजेचं आहे. सो स्वतःसाठी आपण वेळ काढून दुपारी धुतलंच पाहिजे केस. सकाळी वेळ भेटत नसेल तर दुपारी भेटा. आणि जर केसासाठी आहे तसे ठेवण्यासाठी, मी म्हणत नाही त्याच्याने केस दाट होतील, वाढतील, तुमचा भरपूरच हेअरफॉल होत असेल तर गमीज भेटतात मेडिकलमध्ये, कुठल्याही स्टोअरमध्ये, तर ते तुम्ही घेऊ शकतात. कारण मी त्याचं बघितलं आहे, इफेक्ट होतो त्याचा गमीजचा. माझे फ्रेंड्स पण वापरतात, इवन माझ्या घरी माझे मिस्टरही वापरतात. तर गमीजचा इफेक्ट होतो. जेवल्यानंतर रोज एक गमीज संध्याकाळी किंवा सकाळी तुम्ही खाऊ शकता. त्या गमीजचाही इफेक्ट होतो केसांवरती छान असा. तर असे असं मी पर्सनली काही नाही करत. मी मेहंदी यूज करत नाही. जरी माझे केस इथे थोडेफार पांढरे आहेत, थोडेफार म्हणजे 5-7 केस पांढरे, तरीही मी ऑकेजनली काहीतरी फंक्शन असेल तर, लग्न असेल तरच, असंही म्हणू शकता, घरी लग्न असेल कोणाचा तरच, किंवा चला आता खूप दिवस झाले, 6-7 महिने झाले किंवा 8 महिने झाले आपण मी नॅचरली मेहंदी लावते. त्यामध्ये एक टाकून लावते, अंडर टाकून, पण त्यातला पिवळा पिवळं असते ना, ते काढून टाकायचं व फक्त व्हाईट टाकायचं मेहंदीमध्ये. 1 अर्धा तास ठेवायचा व त्यानंतर अप्लाय करायचा व 1 ते 1.5 तासामध्ये मी धुवून टाकते केस. हा एक सवय असते, केस धुतलं की ओल्या केसामध्ये विंचरायचं. तर ओल्या केसामध्ये अजिबात विंचरायचं नाही. केस थोडीफार ड्राय झाली की मग आपण छोटे असतात ना कंगवे, त्यांनी नाही विचारायचं. ज्या कंगव्यांमध्ये स्पेस असतो त्यांच्या दातामध्ये, त्याच कंगव्यांनी आपण आपले केस साफ केलं पाहिजे. तर तुम्ही एवढे काळजी घेतलात तर नक्कीच केस आहे तशीच राहतात. केराटिन, बुटॉक्स, स्मूथनिंग, स्ट्रेटनिंग मी हे कधीही केलं नाही. मी स्ट्रेटनिंग करते कधीतरी, पण घरी तेवढंच शॉर्ट टाईम पिरियडसाठी. 1 दिवस ठेवला, चला दुसऱ्या दिवशी केस धुवून घेतले. तर तुम्ही असं करू शकता. जर तुम्हाला आवडत असेल तर केराटिन करून बघा. म्हणतात की केराटिनने खरंच इफेक्ट होतो, पण असं नाही की प्रत्येकाला सूट होतं. मी सांगते म्हणून तुम्हाला सूट होईल असंच नाही. तर एकदा घेऊन बघा. आधी त्याचे साईड इफेक्टही होऊ शकतात केराटिनने किंवा बुटॉक्सने, कारण काय असतं, आपल्या केसांना ते सूट नसतं एवढे डॉक्टर, त्यामुळे पहिल्यांदा आपल्या केसांवरती साईड इफेक्ट होऊ शकतं. नंतर तुम्ही केला तरी चालेल. कारण मी ऐकलंय खूप जणांचं की केराटिनने होतो, इफेक्ट पडतो. तर तुमचे केस तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही केराटिन करू शकता. खूपच जास्त गळत असेल किंवा खूपच जास्त डॅन्ड्रफ असेल, काही केल्याने जात नसेल तर तुम्ही डायरेक्ट डॉक्टरांशी कन्सल्ट करू शकता. तुम्ही डायरेक्ट डॉक्टरांकडे जावा. ते तुमच्या केसांना जे सूट होईल ते शॅम्पू, ऑइल किंवा सिरम देतील, ते तुम्ही यूज करू शकता. कारण मीही जेव्हाही माझे जास्त प्रमाणात हेअरफॉल झाले किंवा डॅन्ड्रफ झाले तेव्हा मी डॉक्टरांकडूनच हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते. कारण मला त्याचं नाव आठवत नाही. खूप वर्ष म्हणजे 4-5 वर्षाखाली मी ते ऑइल यूज केलेलं, खूपच हेअरफॉल होतं. आणि तो सर्वांच्या केसामध्ये सूट होऊ शकतो असं मला वाटतं. तर नक्कीच मी त्याचं लिंक देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि लास्टला सांगायचंच झाले असतील, तुमच्या घरी मुलं, मिस्टर, बहीण, भाऊ वगैरे कोणी असतील तर त्यांना तुम्ही मॅन मॅटर्सचं सांगा. ते ॲप आहे मॅन मॅटर्सवरती, त्यांचा
म्हणजे त्यांच्या प्रोडक्ट्सचा इफेक्ट होतो. कारण माझ्या मिस्टरांचा भरपूर हेअरफॉल झालेला, त्यांनी मॅन मॅटर्सवरतीच कन्सल्ट केलेलं डॉक्टरांकडे. आता त्यांचं ॲज इट इज आधी आहे तसंच आहेत केस, म्हणजे खूप फरक पडला आहे. त्यांचे ॲज इट इज आधी कसे होते तसे आहेत. म्हणजे असं नाही म्हणत की केसांची वाढ झाली किंवा केस भरपूर दाट आले, तर नाही. नॉर्मली आपले केस त्यांचे कसे होते तसे होतात. जर तुमचा भरपूर हे होत असेल हेअरफॉल, तर तुम्ही मॅन मॅट्रिक्सवरती कन्सल्ट करायला सांगू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल किंवा आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू.